नमस्कार. आंबेगाव तालुका पंचायत समिती कार्यालयामध्ये मी सचिन पवार, आंबेगाव तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटना अध्यक्ष, आज या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता विविध मागण्यांसाठी या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. आंदोलन यासाठी होतं की 10 महिने होऊन शासनाने या ठिकाणी ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन संदर्भात जो शासन निर्णय लागू केलेला आहे त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. ग्रामरोजगार सहाय्यकांना त्या शासनाच्या मानधनावरतीच उपजीविका करावी लागते. त्या अनुषंगाने या ठिकाणी विविध अडचणी येत आहेत. उपजीविकेच्या साधनासाठी अडचणी निर्माण होत आहे. पंचायत समितीकडून कामाचा लोड आहे तरी ग्रामरोजगार सहाय्यक विनावेतन या ठिकाणी काम करत आहे. परंतु आता काम करून करणार तरी किती. आज अखेर 10 महिने होत आले, शासन निर्णयाप्रमाणे कोणत्याही मानधनाचं वितरण झालेलं नाही. फक्त आपल्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला शासन निर्णयाप्रमाणे मानधन मिळण्याबाबत आणि इतर अन्य मागण्या या ठिकाणी आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या निमित्ताने शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. यापुढे आता हे तालुक्यात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झालं. जिल्हा लेवलवरती या आंदोलनाची दिशा आणि दशा या ठिकाणी तीव्र स्वरूपाची असणार आहे. पुढच्या पद्धतीने आता आम्ही फक्त काम बंद आंदोलन केलेलं आहे सध्या. तर इथून पुढे जर शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं नाही तर या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी आता इथून पुढे आम्ही देत आहे. 100% माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय असताना त्या ठिकाणी आम्हाला मुंबईला मेळावा भरला होता. त्या मुंबईच्या मेळाव्यामध्ये महामेळाव्यामध्ये या ठिकाणी शासनाचा GR आम्हाला वाटप करण्यात आला होता. परंतु तो GR वाटप होऊन आज अखेर 10 महिने झाले तरी आम्हाला कोणत्याही तालुक्यात कोणत्याही जिल्ह्यात या ठिकाणी तो लागू झालेला नाही. नमस्कार, मी सुरेश सुनील पडवळ, आंबेगाव तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटना उपाध्यक्ष. खरं तर ग्रामरोजगार सहाय्यक हे खेडेगावातील एक दूत म्हणून सर्वसामान्यांकडे पाहिला जातो. तर जे मागचं सरकार होतं महायुतीचं सरकार आणि एकनाथभाई शिंदे जे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला 3 ऑक्टोबर 2024 साली शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सहाय्यक यांना मासिक 8,000 रुपयाचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. पण अद्याप त्या 8,000 रुपयाची कोणतीही अंमलबजावणी राज्यात झाली नसून आम्ही नाराज होऊन यासाठी पंचायत समिती आंबेगाव येथे धरणे आंदोलन करीत आहोत. सरकारने लवकरात लवकर आमचे मानधन आमच्या थेट खात्यात जमा करावे ही अपेक्षा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.